हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, आज मी आली आहे चेंबूर फेस्टिवलला. आमच्या चेंबूरमध्ये चेंबूर फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. 19 मार्च ते 22 मार्चपर्यंत 4 दिवसांसाठी चेंबूर फेस्टिवल आपलं सुरू झालं आहे. तर संडेला लास्ट डे आहे. तर मी आली आहे चेंबूर फेस्टिवलला. तुम्ही बघू शकता, खूप अशी छान लायटिंग केली आहे. पूर्ण डायमंड गार्डन ते चेंबूर स्टेशनपर्यंत खूप सारे असे स्टॉल लागले आहेत. कपड्यांचे म्हणा, ज्वेलरीचे म्हणा, शूज, चप्पल, खाण्यापिण्याचे, प्रत्येक गोष्टीचे असे खूप खूप छान असे स्टॉल लागले आहेत. साड्यांचे, ड्रेस, आणि तिकडे एक हे पण होतं, कलाकार कट्टा होता. तिकडे आपण आपल्या मनाची अशी गाणी तिकडे बोलू शकतो. म्हणजे अगोदर तिथे रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि दुसरं एक होतं तिकडे कराओके. तर तिकडे कराओकेच्या इथे आपण कधीही पे करून आपल्याला जे गाणं बोलायचं आहे ते आपण तिकडे गाणं बोलू शकतो. तर असं खूप सारे तिकडे स्टॉल आहेत. तुम्ही नक्की विजिट करा. आणि कोण कोण विजिट केलं आहे चेंबूर फेस्टिवलला तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी, माझा मुलगा आणि माझे मिस्टर, आम्ही तिघंजणं चेंबूर फेस्टिवलला आलो आहे बघा. तर तिकडे खाण्यापिण्याचे पण खूप सारे व्हेज, नॉनव्हेज असे प्रकार आहेत. तुम्ही नक्की जा आणि खा. आम्ही पण खूप मजा केली, एन्जॉय केला, खूप खाल्लं आणि शॉपिंग केली. आणि मग नंतर आम्ही घरी आलेलो. तर बघा, रात्री जा तुम्ही. रात्री म्हणजे 7-8 वाजल्यापासून तुम्ही जा. पूर्ण लाईट्स वगैरे ऑन असतात. तर खूप छान भारी वाटतं तिकडे. तर असे लहान मुलांचे कपडे आणि तिकडे टी-शर्ट पण होते असे खूप छान छान. त्याच्यावर लिहिलं होतं, वेगवेगळे असे स्लोगन लिहिलेलं होतं की मी नाही सुधारणार, कटकट करू नकोस, किंवा नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला. असं वेगवेगळं, आईचं लेकरू, असं खूप छान छान असं टी-शर्ट्स पण आहेत. सगळं खूप छान आहे. तर तुम्ही नक्की बघा. आणि काल म्हणजे सॅटर्डेला तिकडे कल्चरल परेड होती. तर ती पण खूप छान भारी कल्चरल परेड होती. तर तुम्ही बघितली असेलच. तर नक्की विजिट करा. आज लास्ट डे आहे चेंबूर फेस्टिवलचा. तर तुम्ही जा, बघा, फॅमिलीला घेऊन जा, मजा करा, एन्जॉय करा. कारण 2 वर्षांनंतर आपल्या चेंबूरमध्ये चेंबूर फेस्टिवल लागला आहे. तर आता माहिती नाही पुढच्या वर्षी चेंबूर फेस्टिवल असेल की नसेल. तर त्यापूर्वीच ह्या वर्षी आला आहे. तर मस्त मजा करून घ्या, एन्जॉय करून घ्या. आणि तिकडे असे खूप छान स्टॅच्यू होते. आणि लाकडी ज्या वस्तू आहेत त्या पण खूप छान छान होत्या. पोळपाट म्हणा किंवा काही घरातल्या प्रत्येक वस्तू लागणाऱ्या लाकडाच्या बनवलेल्या होत्या. तिकडे पीठ मळायची जी काठवड बोलतात त्याला, ती पण होती लाकडाची. खूप सुंदर होती. खूप छान छान वस्तू होत्या. तर तुम्हालाही आवडलं तर नक्की त्या विकत घ्या. तिकडे खूप असे यूट्यूबर्स पण आलेले चेंबूर फेस्टिवलला. ते पण जे स्टॉलवाले आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेत होते. स्टॉल घेण्यासाठी पण अगोदर आपल्याला रजिस्टर करावं लागतं आणि त्याचं रेंट असतं त्या स्टॉलचं. ते पे करून आपल्याला ते लोक थोडीशी स्टॉलसाठी जागा देतात आणि आपण तिथे आपलं जेही आहे तिकडे आपण आपलं विकायला मांडू शकतो. तर इकडे बघा, रजिस्ट्रेशन केलेले लोक इथे येऊन गाणी बोलतात. चेंबूर फेस्टिवलमध्ये खूप छान तो माणूस गाणं बोलत होता. त्याचा आवाज खूप सुंदर होता. साड्या तर खूप अशा सुंदर होत्या तिथे, पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आता चेंबूर फेस्टिवल म्हटल्यावर त्यांचं रेंट वगैरे स्टॉलचं काढण्यासाठी ते लोक थोडं एक्सपेन्सिव्ह लावणारच. तर असो, पण तुम्ही जा. हे बघा, ही आहे सगळं पूर्ण खाऊ गल्ली. म्हणजे इकडे सगळं खाण्यापिण्याचे स्टॉल लागलेले आहेत. आणि त्याच्या पुढे एक स्कूल आहे, OLPS म्हणून. तर त्याच्यासमोर हे सगळे खाण्याचे स्टॉल लागले आहेत. आणि हे जामून शॉट्स खूपच छान आहे. तुम्ही चेंबूर फेस्टिवलला गेला तर हे नक्की ट्राय करा. खूप छान लागतं. आम्ही ते ट्राय केलं. माझ्या मुलाला तर आवडत नाही. मी आणि माझ्या मिस्टरांनी ट्राय केलं. तर तुम्ही नक्की प्या, मजा करा, एन्जॉय करा आणि चेंबूर फेस्टिवलला नक्की विजिट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत मला एक गोष्ट आठवली. पुढे तुम्हाला खूप सारे असे पेंटिंग्स एका लेनमध्ये काढलेले दिसतील. तिकडे ज्यांना पेंटिंग येते ते लोक त्या
गल्लीमध्ये जाऊन असे वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग काढलेले असतात. खूपच छान छान पेंटिंग काढलेत बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप सुंदर अशा पेंटिंग काढल्या आहेत. ज्या दिवशी चेंबूर फेस्टिवल फर्स्ट डेला सुरू होतो त्या दिवशी सकाळी सगळे कलाकार जे पेंटर्स आहेत ते येऊन सकाळी 10 वाजता आपली पेंटिंग काढायला सुरुवात करतात. तुम्हालाही जर पेंटिंग येत असेल तर तुम्ही नक्की पुढच्या वर्षी ट्राय करा. रजिस्टर करून तुम्ही इथे पेंटिंग काढायला येऊ शकता. तर कलर्स वगैरे ते लोकच प्रोव्हाइड करतात. आपल्याला फक्त आपली क्रिएटिव्हिटी जाऊन तिकडे दाखवायची असते. ते लोक एक थीम देतात, त्यावरून आपल्याला तिथे जाऊन पेंटिंग करायची असते. तर तुम्ही नक्की या आणि ही पेंटिंग तुम्ही बघितली का नक्की सांगा.